नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवास करताना अनेकांना त्रास सहन करावा लागतो. प्रामुख्याने पावसाळ्यात खड्ड्याची समस्या वाढल्याचे पाहायला मिळते. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता देखील असते. खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याचे तुम्ही ऐकले असेल, पण खड्ड्यांमुळे मृत व्यक्तीला जीवनदान मिळाल्याचे तुम्हाला माहिती आहे का? एका वृद्ध व्यक्तीला मृत घोषित करून रुग्णवाहिनीतून नेले जात होते. तेवढ्यात रुग्णवाहिका एका खड्ड्यात आदळली आणि मृत व्यक्तीच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार कार्नाल जवळच्या निसिंग येथील 80 वर्षीय दर्शन सिंग ब्रार यांना 4 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर ब्रार याचे शरीर अंत्यविधीसाठी रुग्णालयातून बाहेर नेण्यात आले. पार्थिव शरीर घरी घेऊन जात असताना रुग्णवाहिका एका खड्ड्यात आदळली. त्या धक्क्यानंतर ब्रार यांच्या नातवाला काहीतरी जाणवले. दर्शन सिंग ब्रार यांनी हात हलवल्याचे त्यांच्या नातवाच्या लक्षात आले. नातवाने आश्चर्यचकित होऊन ब्रार यांना तेव्हा त्यांना ब्रार यांचे हृदयाचे ठोके ऐकू आले. त्यानंतर लगेचच रुग्णवाहिका दुसऱ्या रुग्णालयाच्या दिशेने वळवण्यात आली. रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्रार जिवंत असून श्वास घेत असल्याचे नातेवाईकांना सांगितले. प्रकृती गंभीर असल्याने ब्रार यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कार्नल मधील NP रावल दर्शन सिंग ब्रार यांना दाखल करण्यात आले. रावल रुग्णालयातील डॉक्टर नेत्रपाल यांनी या प्रकरणाची माहिती दिली. रुग्णाचा मृत्यू झाला होता असे आम्ही म्हणू शकत नाही. जेव्हा त्यांना आमच्याकडे आणण्यात आले तेव्हा ते श्वास घेत होते. ब्रार यांची प्रकृती अजूनही गंभीर असून त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आले आहे असं डॉक्टरांनी म्हटलंय.